नमस्कार. VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत दडपे पोहे. आज आपण दडपे पोहे करणार आहोत. माझी आई लहानपणी मला आठवते की आम्ही शाळेतून आलो की आम्हाला खाण्यासाठी हे दडपे पोहे करत असे. दडपे पोहे ज्या पद्धतीने ती करत असे त्याची चव अजूनही माझ्या मनात कायमची कोरली गेलेली आहे. तर त्याच चवीचे हे दडपे पोहे आज आपण करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे. एक मोठा बाऊल भरून पातळ पोहे घेतलेले आहेत, ते भाजून घेतलेले आहेत. तसंच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे. एक टोमॅटो चिरून घेतला आहे. एक वाटी शेंगदाणे अर्ध कच्चे भाजलेत. हे पूर्ण भाजलेले शेंगदाणे नाहीत. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणेच पूर्वी घालत असत, पण आता हेच कारण आहे की आपण फ्रीजमध्ये असतात शेंगदाणे किंवा काय, तर त्याला प्रॉपर टेम्परेचरमध्ये आणून तर अर्ध कच्चे म्हणजे गरम केलेले शेंगदाणे आहेत. तसंच कोथिंबीर चिरून घेतली आहे. लिंबू घेतला आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. खाराची मिरची घेतलेली आहे. ही माझ्या घरात केलेली खाराची मिरची आहे. तसंच मीठ, थोडीशी साखर आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे उडदाचे पापड 2 भाजून घेतलेले आहेत. चला तर मग बघूया आपण दडपे पोहे. आपण यासाठी फोडणीसुद्धा करून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये तेल, राई आणि हिंग अशी ही फोडणी बनवलेली आहे. आता आपण हे पोहे कसे करायचे ते बघूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिली खाराची मिरची, थोड्या हिरव्या मिरच्या, थोडा कांदा, थोडे शेंगदाणे, थोडं ओलं खोबरं, आपण पापड घेऊया. टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, थोडीशी साखर, लिंबू पिळणार आहोत. तर हे आपण आधी मिक्स करूया. थोडीशी फोडणी आता आपण ह्याच्यावर घालणार आहोत. आहा, काय पोह्याचा लुक आलाय आणि पोह्याची चव अशी खतरनाक येणार आहे ना की मला तर असं झालं आहे आता कधी मी खाते हे पोहे. ह्याच्यामध्ये भरपूर आठवणी,
शाळेच्या गमती जमती आणि लहानपणी सगळ्यांच्या बरोबर एकत्र खाली जमिनीवर बसून छान बशीतून आम्ही हे पोहे खात असू. तर हे पोहे आपले तयार झालेले आहेत आणि आपण हे सर्व करणार आहोत अशा पद्धतीने. दडपे पोह्यासाठी आपण जे पोहे घेतो ते लोखंडाच्याच कढईत भाजायचे. शेंगदाणेसुद्धा लोखंडाच्याच कढईत गरम करायचे आणि फोडणीसुद्धा लोखंडाच्याच कढईत करायची. यामुळे काय होतं तर आपल्याला शरीरामध्ये जे लोह पाहिजे असतं, शरीरामध्ये जे लोह महत्त्वाचं काम करतं ते लोह या गोष्टीतून आपल्याला मिळतं. म्हणून हे दडपे पोहे सगळ्या त्याच्या ज्या कृती आहेत त्या लोखंडाच्या कढईचा वापर करून करावा असं म्हटलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हे दडपे पोहे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. याबद्दलच्या काही तुमच्या कमेंट्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये त्या कमेंट पाठवा. आणि हो, हा चॅनल आमचा सबस्क्राईब केला आहे का? जर नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.